विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण काव्यगंध या पुस्तकामधील कल्पना दुधाळ यांच्या 5 कविता आपण पाहणार आहोत. या 5 कविता पाहण्याआधी कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत. जागतिकीकरणाच्या शेती भाती, गावगाडा आणि खेड्यापाड्यातील माणसाच्या नातेसंबंधावर झालेला दूरगामी परिणाम चित्रित करणारी नव्वदोत्तर कालखंडातील कवयित्री म्हणजे कल्पना दुधाळ होय. सिझर म्हणते माती 2010, धग असतेच आसपास 2016 अशा अवघ्या 2 कविता संग्रहाद्वारे दुधाळ यांनी आपल्या कवितेचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. शेती, गावगाडा आणि माणसाच्या पडझडीचे अस्सल भान व्यक्त करणारी आणि नव्वदोत्तर कालखंडातील शेवटच्या भीषण वास्तवाचे विविध पदर उलगडून दाखवणारी या कालखंडातील ही महत्त्वाची कविता आहे. जागतिकीकरणाने इथल्या शेतीच्या मूल्यव्यवस्थेलाच नख लावले आणि पुरता गावगाडा उद्ध्वस्त झाला. त्याच्या जगण्यात निर्माण झालेल्या अंतर्विरोधाचे दर्शन या कवितेतून घडते. शेतीचा शोध कृषी परंपरेतल्या स्त्रीने लावला. ज्या वेळी शेती अडचणीत आली, शेतकरी अडचणीने घेरला गेला, अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबातली स्त्री धीरोदात्तपणे ठाम पाय रोवून उभी राहिली. चिवटपणे झुंजत राहिली. तिने हार मानली नाही. मराठी साहित्यात तिच्या या चिवटपणाचे दर्शन अपवादानेच घडते. जे घडते ते पुरुष लेखकाच्या नजरेतून घडते. कवितेत तर बहिणाबाई चौधरींचा अपवाद वगळता असे चित्रण झाल्याचे सहसा दिसत नाही. खानदेशी बोलीचा वापर करून बहिणी आपले भावविश्व आणि तत्कालीन वास्तव कवितेच्या माध्यमातून मांडले. त्यानंतर लिहिली गेलेली शेतीची कविता प्रामुख्याने पुरुष कवीने लिहिलेली आहे. नव्वदोत्तर कालखंडात तर शेतीच्या प्रश्नाविषयी फार मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. शेतकऱ्यांच्या घरातले भोग सहन करीत त्याच्याशी संघर्ष करीत जगणाऱ्या शेतकऱ्यांच्याच कुटुंबातल्या तरुण पिढीने ही कविता लिहिली. तिच्यात विविधता होती, अनुभवाची अस्सलता होती. मात्र या काळात कल्पना दुधाळ यांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांच्या घरातल्या स्त्रीचे भावविश्व, तिचे प्रश्न, तिचा संघर्ष तिच्या शब्दात मराठी कवितेत आलेला नाही. तो अधोरेखित करण्याचे काम कल्पना दुधाळ यांनी केलेले आहे. आज मराठीत ज्या प्रकारची कविता स्त्रियांकडून लिहिली जाते त्या कवितेशी कोणत्याही अर्थाने या कवितेचा सांधा जुळत नाही. स्त्री पुरुष भेदाचा परीघ ओलांडून ही कविता खेड्यापाड्यातल्या शेती संस्कृतीच्या माणसाच्या दुःखांना कवेत घेते. शेती आणि गावगाडा ही या कवितेची 2 प्रमुख केंद्रे आहेत. इथली सर्व प्रकारची व्यवस्था शेतकऱ्याला कशी नागवते याचे विदारक वास्तव ही कविता मांडते. शोषणाला नकार देणारी ही कविता इथल्या व्यवस्थेची चिकित्सा करते. शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहते. आतड्यांना गुंडाळलेली जीवाची केवलवाणी धडपड म्हणजे कविता. या दृष्टिकोनातून कवयित्री कवितेकडे पाहते. गवताचा हिरवागार वास आस्थापूर्वक जपणारी ही कविता कुणब्याच्या कष्टाचे मोजमाप न्यायाने का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करते. अस्मानी सुलतानी दुष्टचक्रात सापडलेली शेती या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. दुष्टचक्रात सापडल्यानंतर स्वतःचा जीव संपवण्याचा मार्ग निवडणाऱ्या शेतकऱ्याच्या तगून राहण्याची आदिम जिद्द जीवापाड का जपता आली नाही असाही मूलगामी शोध घेण्याचा प्रयत्न करते. जागतिकीकरणाच्या बदललेल्या राजकारणामुळे गावगाड्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याची खंत ही कविता व्यक्त करते. शेतीच्या गावगाड्यातल्या प्रश्नाकडे पाहण्याची या कवितेची नजर कुणबिकी करणाऱ्या स्त्रीची आहे. समूहभाव
व सहानुभाव या कवितेच्या मुळाशी आहे. त्यामुळे शेतीशी जोडले गेलेल्या खेड्यापाड्यातले सारे समूह आणि घटक ही कविता कवेत घेते, हे तिचे वेगळेपण आहे. कृषी केंद्रित प्रतिमा विश्व आणि भाषिक रूपे हा या कवितेचा महत्त्वपूर्ण विशेष आहे. शेतीशी संबंधित प्रतिमा विश्वामुळे शेतीबरोबरच शेतीला जोडून येणारी समाज व्यवस्था, तिच्या उपघटकांना या कवितेत कमालीचे महत्त्व आहे. व्यक्तिगत दुःखापेक्षा सामूहिक दुःखाचा स्वर ही कविता तीव्र करते. त्यामुळे कृषी व्यवस्थेच्या प्रश्नांचा पट या कवितेत उभा राहतो. पारंपरिक रचनाबंधाबरोबरच मुक्त छंदाची ही कविता अवलंब करते. शेती परंपरेतले कितीतरी शब्द या कवितेत येतात. काही शब्दांचे पारंपरिक अर्थ बदलून कवयित्रींनी त्यांना नवे अर्थ बहाल करते. शब्दाची मोडतोड करून अर्थाच्या नव्या शक्यता निर्माण केल्या जातात. दुर्दम्य आशावाद हा या कवितेचा आणखी एक महत्त्वाचा विशेष आहे. जग लाख बदललेले असले तरी भूमीशी बांधलेले आयुष्य समूळ तोडता येत नाही, हा शेतकऱ्यांच्या जगण्यातला पीळ ही कविता व्यक्त करते. आणि म्हणूनच कितीही संकटे आली तरीही उभ्या आडव्या काकऱ्यामध्ये जीव पेरून हिरवी लिपी होऊन उगवण्याचे स्वप्न ही कविता पाहते. जागतिकीकरणानंतर उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे आणि गावगाड्याची कैफियत मांडणारी कविता मराठीत मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. मात्र प्रत्यक्ष कुणबिकी करणाऱ्या स्त्रीची कविता म्हणून सर्व कवितांमध्ये कल्पना दुधाळ यांच्या कवितेचा सूर वेगळा आहे, हे या कवितेचे बलस्थान आहे. म्हणून त्यांच्या ज्या 5 कविता आहेत, बाय आणि गाय, झुलत्या फांदीला, धग घोषणा, खस्ता आणि धग असतेच आसपास, अशा ह्या 5 कविता आहेत. आणि या 5 कवितेमधून कल्पना दुधाळ यांनी जागतिकीकरणानंतर ज्या काही आपल्या ग्रामीण समाजव्यवस्थेमध्ये बदल झाले, ते बदल त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आपण कवितेचा आशय पाहण्याआधी आपल्याला ह्या 5 कविता काय आहेत हे तुम्हाला वाचून दाखवते. आणि त्यातली पहिली जी कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे बाय आणि गाय. बाय आणि गाय या कवितेत कल्पना दुधाळ काय म्हणतात बघा. शेवटलेल्या विळ्याने मी दुसऱ्याच्या बांधाचे भराभर गवत कापलं. तेव्हा मालकानं विळा हिसकावून नेलं सगळं गवत उचलून, माझ्या गायीच्या दावणीला काडीसुद्धा न ठेवता. मी गाय गवतात नेऊन बांधली तर रान तुडवतंय म्हणत हाकलून लावलं सगळ्यांनी. मग मी गायलाच घेतलं माझ्या तोडून, व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करू म्हणून. पण तिनं मला दावं तोडून पळूच दिलं नाही. खुंटीभोवती फिरून खड्डेच खड्डे पडले आणि रवंथाबरोबर दातही विरघळून गेले. मी पाहिली वाट कुणीतरी येईल म्हणून, पण ही तर बिन पाण्याची विहीर, कुणी साधं डोकावत नाही. हिसका देण्या एवढे बळही राहिलं नाही. तोंडाला फेस आला तेव्हा म्हणाली, बाय ग, तू काय नि मी काय, जन्मभर दावणीला बांधलेलो. शरीरातून शरीर बाहेर पडलं आणि रुजव्याची माती नापीक झाली की पडिकात कुणी फिरकत नाही. चढणीची आडवाट उरकत नाही. 33 कोटी देव माझ्यात तरी ओढून टाकलं जातं कावळ्या कुत्र्यांच्या हवाली करून. तू तर बेवारशी. पंचनामा पोस्टमॉर्टम होऊनही विद्युत दाहिनीत ढकलेपर्यंत तुला लढावंच लागेल या व्यवस्थेत. चिकटलेले रक्तपिपासू गोचिड आणि घोगावणाऱ्या गोमांस चुकवत काळीज फुटेपर्यंत मी धावतच आहे कित्येक शतकापासून. अशी ही कल्पना दुधाळ यांची बाय आणि गाय ही कविता. त्यानंतरची दुसरी कविता आहे झुलत्या फांदीला ग. झुलत्या फांदीला ग झोका मी बांधला, झावळ्या वाकल्या ग, शिंदोळ्या पिकल्या, चंदन चावून ग जिभल्या रंगल्या, रानाच्या साळंत ग
कणस फांदीला. वड्याच्या पल्याड ग साळला भिताड, कौलाचं आभाळ ग लोखंडी कवाड. सजवू कसं ग मी छाटल्या झाडाला, वळली मेंढर ग जीव मी वळला. ढगाच्या कुशीत ग पिंगामी खेळला, कपाळी आभाळ ग चांदवा गोंधला. अशी ही कल्पना दुधाळ्यांची झुलत्या फांदीला ग ही कविता. तर त्यांची तिसरी कविता आहे घोषणा. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वर्गातल्या पोरींचं पांढरे शुभ्र बूट मोजे नवे कोरे गणवेश, नि केसांना बांधलेला करकरीत रिबणी. बघत राहायचे मी त्यांचे नखरे. जय जवान जय किसान घोषणा देताना खाली खसकन घुसायचा माझा पाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. 4 बिस्किटांसाठी गावभर फिरून आल्यावर घराकडं जाताना फुपाट्याची पायवाट तळपायची. करंजाची पानं पायाला बांधून पळताना, अंगणात ओरडणाऱ्या शेळ्या ओढताना, देवळात ठेवलेली फडक्यातली भाकर चावताना, घुमायच्या घोषणा कानात. सैन्यात भरती झालेले भाऊ शहीद झाला तेव्हाही अशाच घुमल्या घोषणा. जय जवान जय किसान खरा अर्थ काय बरं असेल. त्यानंतरची चौथी कविता आहे खस्ता. श्रीखंड पुरीचं ताट वाढून आपण उभे राहतो खिडकीत. नाकपुड्या फुगवत गिळतो औंडे. हाका मारल्यावर डोळे पुसून लागतो पुन्हा वाढायला. जसं की सहजच बघत होतो बाहेर. कोबीला बळद चपाती टेकवणारं लेकरू हलत नाही डोळ्यापुढून. तोंडातच फिरतात घास. उन्हाळपणाला दटावलेली हॉस्टेलची वाट अडखळते पक्वान्नावर, तुपाच्या मलिद्यावर. अपराधी वाटतं आता की पोरगं हाताबाहेर गेल्याची तक्रारी आपणच केल्या कितीदा. निघायची तारीख जवळ येईल तरी पोराचं मागं फिरणं ठेचकाळलं आपल्याला. ढीगभर सूचना समानता भरताना कधी नव्हे ते सगळं ऐकून त्याचं शांत बसणं किती जड म्हणून सांगावं. बापलेक निघाल्यावर सावरायचं विसरून घळाघळा मोकळं झालो आपण. काढलेला शर्ट छातीशी धरून आठवत राहिलो त्याचं हुंदडणं. खायला उठलेल्या घराला बजावल्या धीरानं पोराच्या भल्या भविष्याच्या गोष्टी. हात जोडले सूर्यनारायणाला. अंधारू नयेत लेकराच्या वाटा आणि वाया जाऊ नयेत कोणत्याच आईबापांनी लेकरांसाठी खाल्लेल्या कस्ता म्हणून. अशी ही यांची खस्ता ही कविता आहे कल्पना दुधाळे यांची. त्यानंतर धग असतेच ही 5वी कविता आहे कल्पना दुधाळे यांची. त्या काय म्हणतात बघा. गाभाऱ्यात प्रवेश नाही हे माहीत असूनही कुठल्याशा देवाला आवडतो आपण म्हणून रुईच्या पानाफुलांच्या हारासाठी रानमाळ भटकले आहे मी. आयुष्याच्या शर्यतीत शेवटच्या थांब्यापर्यंत न डगमगायचा विडा उचलून होरपळणाऱ्या वास्तवात आत्महत्येचं निमंत्रण दिलेल्या विहिरीला लाथाडून परतले आहे मी. लाख बदललं असलं जग पण भूमीशी बांधलेलं आयुष्य समूळ तोडता येत नाही. साधी स्वतःची सावली चुकवून पळताही येत नाही. त्या सावल्यावर उजेडा इतका विश्वास ठेवलाय मी. अस्वस्थ वादळ वाऱ्यात वाफेला सुद्धा पाणी होऊन परतायचं वचन मागते तेव्हा माझ्यातल्या पाण्याचा अंशही उसळतो लाठेसारखा. शब्दांच्या उमेदीलाच जळून खाक होण्याचे शाप मिळाला. मुरमात खुरपं घुसल्यागत खरकन अंगावर काटे उभारले. 4 चिमुकल्या हातांनी शहाण्यासारखं बळ देत शब्द पुसले ओले. ते क्षण सुंदर झाले. वस्तूसारखी माणसं बदलता येत नाहीत, टाळताही येत नाहीत. गुण अवगुण असतात. धग असतेच रक्तात. ती शोषली जात नाही खुडूनशाही शोषल्यागत. सरणावरच जातो म्हणे पीळ. आधी गार पडतो मग जळतो. दरवेळी भाजतच असं नाही पण धग असतेच आसपास.
आग आणि काडी फक्त निमित्ताला. अशा ह्या कल्पना दुधाळे यांच्या 5 कविता आहेत. त्याचा आशय आपण पुढच्या लेक्चरला बघूया.